बाप नावाच्या वटवृक्षाचं दुष्काळ रूपी प्रेमामध्ये सगळी पालवी वाळून गेलेली असते हे ते बापालाच माहिती आहे. त्या बापाला कळतं सुद्धा. आज बऱ्याच जणांचा बाप हरवलाय, अर्थात तो समाजात नाही. आज बऱ्याच जणांचा बाप दिसायला तयार नाही. आज बऱ्याच जणांचा बाप समाजात किमतीच्या पुढे जायला तयार नाही. आज बरेच असे बाप आहेत जे बाप म्हणून सन्मानाने त्यांना किंमत द्यायला कोणी नाही. आणि आज असेही काही बाप आहेत जिवंत असून त्याला सांभाळायला सुद्धा कोणी नाही. पण बापानं बापाचं कर्तव्य केलेलं असतं. बापाने घडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. बापाने रॉयल्टी मिळवण्याचा कधीच प्रयत्न केलेला नसतो. बाप जो काही देतो, बाप जो काही घेतो किंवा बाप जो काही निर्माण करतो ते त्याच्या पुढच्या पिढीसाठी असतं, त्याच्या कुटुंबासाठी असतं, घरातल्या बायका लेकरांसाठी असतं. बापाच्या मनातली खतखत बाप कधीच बोलून दाखवत नाही. बापाला हजारो संकट येतात, बाप कधीच व्यक्त करत नाही. समाजात बाप नावाचा असा एकच व्यक्ती आहे जो हजारो दुःख सहन करून सुद्धा चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. एकदा बापाच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करा, बापाचं मन काय म्हणतं. बाप कळायला सुद्धा मन लागतं आणि बाप समजून घ्यायला सुद्धा मन लागतं. बापा एवढी किंमत ना त्या कुटुंबाला असते आणि बापा एवढी हिंमत ना कुटुंबातल्या इतर कुणांमध्ये असते. बापाने ठरवलं तर तो जग बदलण्याची स्वप्न सुद्धा पाहू शकतो आणि बापाने ठरवलं तर जे आपल्याकडे नाही ते सुद्धा मिळवण्याची हिंमत दाखवू शकतो. तुम्ही ज्या घरात राहताय ना, तुम्ही ज्या माणसात राहताय ना, त्या माणसात वडीलधाऱ्या बापामुळेच त्या घराला घर पण असतं. अहो, ज्याच्या दारामध्ये बापाची चप्पल दिसते असते त्या घराला प्रचंड किंमत असते आणि घरामध्ये तेवढी हिंमत सुद्धा असते. कारण बाप बापच असतो. बाप गरीबाच्या घरातला असू द्या किंवा बाप मध्यमवर्गीय घरातला असू द्या किंवा बाप श्रीमंताच्या घरातला असू द्या, बाप कधीच नतमस्तक झालेला किंवा हरलेला तुम्ही कधीच पाहू शकत नाही. आई जेवढी त्या कुटुंबाचा, त्या संसाराचा गाडा हाकण्याचं काम करते, त्या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी आयुष्यभर झटते, तोच बाप संस्काराचं पांघरून घालण्यासाठी त्याच कुटुंबातल्या त्याच लोकांना नेहमी उभ देण्याचं काम करतो. आज बापाची किंमत आम्हाला माणसात राहून कळणार नाही. बाप ज्या वेळेस आपल्यापासून 4 पावलं लांब गेलेला असेल, आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेला नसेल, किंवा ज्या बापाला तुम्ही कधी हक्काने त्या ठिकाणी जवळ जाऊन विचारत नसाल, त्याच व्यक्तीला विचारा. बाप ज्या वेळेस खरंच लांब गेलेला असतो त्यावेळेस त्याची किंमत काय असते. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, बाप हा विषय एका खोल विहिरीसारखा आहे. तो समजून घेण्याचा प्रयत्न आपण 4 शब्दात करूया. मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, आपलं हे युट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा. फेसबुकवर असाल किंवा कुठेही असाल, जोडलेले राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाप नावाचं विद्यापीठ हे जगात प्रत्येक कुटुंबात तुम्हाला पाहायला मिळतं. बाप नावाची शाखा प्रत्येक घराघरामध्ये आहे. बाप सूर्यासारखा तळपणारा पण असतो, पण चंद्रासारखा सोनेरी रात्रीची किनार देणारा सुद्धा असतो. बाप चाहूल असतो, बाप सावली असतो, बाप ऊब असते, बाप हा श्वास पण असतो. बाप बाप असतो. बापाची उपमा आणि बापाची तुलना फक्त बापासोबतच होऊ शकते. आईनं दिलेला जन्म, आईनं दिलेला संस्कार, बाप मात्र विचारांची किनार लावतो. बाप बापच असतो, फक्त बाप समजून घेणं गरजेचं असतं. ज्या बापाला घरात किंमत असते, ज्या बापाच्या शब्दाला किंमत असते, किंवा ज्या कुटुंबातल्या इतर लोकांना आपल्या कुटुंब प्रमुखाबद्दल इज्जत असते, तोच बाप
बाहेर ताटमानेनं सन्मानानं जगू शकतो. ज्या बापाचा किंवा ज्या व्यक्तीचा घरात पावलोपावली अपमान होत असेल, तो बाप बाहेर निघाल्यानंतर कुठली ताटमान काढून, कुठली ताट कॉलर करून बाहेर जगेल हे सांगू पण शकत नाही. बाप कळायला पण वेळ लागते. बाप गेल्यावरच किंमत कळते. ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते. ज्याच्या बापाचं तोंड ज्या लेकांनी पाहिलेलं नसतं त्याला विचारा बापाची किंमत काय असते. ज्या मुलानं आईबाप कधी पाहिलेच नाही, जन्मच कसा झालाय ज्याला माहित नाही, किंवा जरी जन्म झालेला माहित असला ते अचानक सोडून गेलेले ते दुःख त्या मुलगा नावाच्या जिवंत प्राण्याला विचारा की बाप किंवा आई काय असते. खरं तर आई वडील हेच त्याचं बॅकबोन असतात. कुठलाही मुलगा, कुठलीही मुलगी, कुठलाही व्यक्ती जन्मदात्या आई वडिलांना विसरला, मला असं वाटतं की तो आयुष्यात काही करू शकेल असं अजिबात वाटणार नाही. कारण आपण जेवढी आपल्या बापाची किंमत करू तेवढी बाप झाल्यावर आपले सुद्धा बाप म्हणून आपली तेवढीच किंमत करतील. करायला पाहिजेच असं आता कुणीही त्या पद्धतीनं वागत नाही. जो तो स्वार्थी, जो तो अपमतलुबी झाला, माझा बाल्या माझी बाली 10x10च्या खोली पुढं बापाला सुद्धा घरात जागा नाही, इतकी वाईट अवस्था झाली. बाप म्हातारा असतो, बाप वयस्कर असतो, बापाला काहीच कळत नाही, किंवा बाप काहीतरी घरात घाण करतो, बापाचा आम्हाला जमत नाही, बाप आम्ही समजून घेऊ शकत नाही, म्हणून बाप आम्ही वृद्धाश्रमात पाठवतो, बाप घरापासून लांब ठेवतो, आईला नेहमी हेडीस पिडीस बोलतो, आईला नेहमी अपमानित करून बोलतो. याच्यातून आम्ही आमच्या आई वडिलांविषयी किती किंमत ठेवतो याचं स्पष्ट चित्र समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतं. किंमत बापाला नसते, किंमत आईला तर अजिबात नसते. ज्या बापाला अवजावं बोललं जातं त्याच आईला अरतुरं बोललं जातं. तुला काही कळत नाही, मलाच सगळं कळतं, ही उर्मी जिनं जन्म दिलाय किंवा ज्यानं जन्म दिलाय त्याच्या समोर ज्यावेळेस होते त्यावेळेस बाप नावाच्या वटवृक्षाचं दुष्काळ रूपी प्रेमामध्ये सगळी पालवी वाळून गेलेली असते हे ते बापालाच माहिती आहे. त्या बापाला कळतं सुद्धा. आज बऱ्याच जणांचा बाप हरवलाय, अर्थात तो समाजात नाही. आज बऱ्याच जणांचा बाप दिसायला तयार नाही. आज बऱ्याच जणांचा बाप समाजात किमतीच्या पुढे जायला तयार नाही. आज बरेच असे बाप आहेत जे बाप म्हणून सन्मानाने त्यांना किंमत द्यायला कोणी नाही. आणि आज असेही काही बाप आहेत जिवंत असून त्याला सांभाळायला सुद्धा कोणी नाही. पण बापानं बापाचं कर्तव्य केलेलं असतं. बापाने घडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. बापाने रॉयल्टी मिळवण्याचा कधीच प्रयत्न केलेला नसतो. बाप जो काही देतो, बाप जो काही घेतो, किंवा बाप जो काही निर्माण करतो ते त्याच्या पुढच्या पिढीसाठी असतं, त्याच्या कुटुंबासाठी असतं, घरातल्या बायका लेकरांसाठी असतं. बाप जर नाही कळाला तर त्या पैशालाही किंमत नाही. बाप जर नाही समजून घेतला तर त्या घरालाही किंमत नाही. आणि बाप समजून घेण्याचा जर प्रयत्नच नाही केला तर त्या नावाला सुद्धा काही किंमत नाही. जे नाव त्या बापाने दिलंय ते आम्ही मिरवत असतो, म्हणून बाप बाप असतो. आणि ज्या घरासमोर, ज्या दारामध्ये बापाची चप्पल असते त्याच घराला प्रचंड मोठं घर पण असतं, आणि त्याच घराला बाप नावाचं फार मोठं संरक्षण कवच असतं. बाप समजून घेतला पाहिजे आणि बाप म्हणून जगलं पाहिजे, तरच बापाची किंमत कळू शकते. बाप टणक असला, बाप कडक असला, बाप रागीट असला, बाप कितीही सनकी असला तरी बाप बाप असतो. त्याच्या स्वभावातला तो ताठरपणा, त्याच्या स्वभावातला तो आदर्शपणा, त्याच्या स्वभावातला तो सकारात्मक बदल, तो जीवन जगण्याची तुम्हाला वेळ निघून गेल्यावर किंमत करून देणारा असतो, म्हणून तो बाप असतो. धन्यवाद.